नमस्कार मैत्रिणींनो, तर बघा आज मी इथे बघा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज आहे तर हे पुराणे ब्लाऊज आहे, म्हणजे इथे जुना ब्लाऊज आहे आणि जुन्या ब्लाऊजची बघा ती बाही आहे। आता ह्या ज्या जुन्या ब्लाऊजच्या बाह्या मला मी इथे मार्केटमधून कापड आणलेला आहे आणि ह्या मार्केटमधून कापड आणलेल्या कापडावर मी इथे बघा हे जी जुन्या ब्लाऊजची जी धडी बघा इथे जे डिझाईन्स आहे, जे वर्कची डिझाईन आहे तिथे मी इथे बघा हे जे पूर्ण पॅच आहे पूर्ण मी कट करून घेत आहे आणि एक पूर्ण आपल्याला कापड हा पूर्ण काट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर बघा हे जे पॅचसारखी डिझाईन्स आपल्याला जे मी इथे जो कापड विकत आणलेला आहे आणि त्याचं मला ब्लाऊज शिवायचा आहे, तर त्याला मी इथे बघा त्या ब्लाऊजच्या बाह्याला मी इथे तो कापड इथे बघा ही जी वर्कची डिझाईन आहे ती लावून घेणार आहे आणि बाह्याला हे बघा ह्या बाह्यासाठी हे वापरायची आहे। तर मी इथे बघा पूर्ण साईडने कट करून घेत आहे। तर बघा ही मस्त अशी कट झालेली आहे आणि इथे बघा कुठल्याच प्रकारचा कापड इथे दिसत नाही आहे। तर इथे बघा ही बाही घेतलेली आहे आणि ही बाही बघा मी इथे कट करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे बघा जे समोरच्या साईडने ही आपल्याला 1 इंच अंतर सोडून बघा बरोबर फोल्ड करून बघा इथे बरोबर मधोमध लावून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, हे जे बघा इथे मी 1 इंच अंतर सोडलेलं आहे। त्यानंतर इथे बघा हे जे डिझाईन्स आहे मी इथे बघा जी वर्कची डिझाईन आहे ती आखून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला त्यावरच ते बघा चिपकून घ्यायची आहे। तर मी इथे बघा हे जे स्ट्रॉंग ग्लू आहे हा घेतलेला आहे आणि याच्याद्वारे आपल्याला ती चिपकून घ्यायची आहे, कारण की शिलाई जर आपण केली तर त्यावर स्टोन आहे, तर स्टोनमुळे बघा शिलाई मशीनला येणार नाही आणि सुई तुटण्याचा खूप जास्त चान्स असतो। म्हणून इथे बघा मी इथे काय करत आहे, या ग्लूने बघा ही डिझाईन चिपकून घेत आहे आणि ही डिझाईन चिपकवल्यानंतर बघा आपल्याला फक्त हात शिलाईने 2 ते 3 टच याला करून घ्यायच्या, जेणेकरून जी ग्लू जर निघाला तर आपलं जी शिलाई आहे ती बाहीला अटॅच राहणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे पूर्ण साईडला मी इथे राऊंडला ग्लू लावून घेत आहे आणि या मेन फॅब्रिकला सुद्धा लावून घेतलेला आहे। आणि इथे बघा ह्या ग्लू इथे लावून झाल्यानंतर ते मी इथे बरोबर ते मधोमध चिपकून घेणार आहे। तर बघा तुमच्याकडे जर जुनं ब्लाऊज असेल आणि ते जर फिटिंगला व्यवस्थित जाता होत नसेल किंवा फिटिंग जर फिट झालेली असेल तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे वरची डिझाईनची जी बाही आहे ते बाह्या अशा प्रकारे नवीन कापड आणून नवीन ब्लाऊज शिवू शकता। आणि इथे बघा बरेचशा महिला आहे की त्यांना बघा इथे जे आधीचे ब्लाऊज आहे ते फिटिंगला व्यवस्थित येत नाही आहे आणि ते त्यांना जर साड्या अशा तशाच राहतात आणि ब्लाऊज ती फिटिंग इथे फिट झालेली असते। तर इथे बघा अशा प्रकारे बघा जुन्या ब्लाऊजचा आपण इथे वापर करून बघा नवीन कापड आणून नवीन ब्लाऊज पुन्हा शिवू शकतो। तर हे जे ब्लाऊज आहे ते एका कस्टमरचं आहे आणि त्यांनी मला बघा इथे मेजरमेंट म्हणजे एकदम वाढलेलं असल्यामुळे बघा इथे ते त्यांना आधीचं ब्लाऊज होत नव्हतं, म्हणून मी इथे बघा त्यांना मी इथे हा जो कापड आहे मीच मार्केटमधून आणून दिलेला आहे आणि इथे बघा त्यानुसार मी तिथे त्यांना ब्लाऊज शिवून देत आहे। तर बघा हे जे मेन फॅब्रिक मी खालच्या साईडने ठेवलेलं आहे आणि वरच्या साईडने बघा अस्तर ठेवलेलं आहे आणि बघा हे शिलाई आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून मारून घेतलेली आहे। त्यानंतर इथे वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे बघा वरच्या साईडने प्रेस शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा 1/2 इंच अंतर सोडायचं आहे आणि इथे बघा इथे जे समोरचं अंतर आहे तो अर्धा इंच सुटलेला आहे, जेणेकरून डिझाईन्स आपली व्यवस्थित लावून झालेली आहे। आणि इथे बघा हे जे शिलाई आहे ती व्यवस्थित पण येत आहे। आता बघा ही जी बाही आहे ती बरोबर मधोमध आलेली आहे, म्हणजे आपण जो बाही लावणार तेव्हा ती बरोबर व्यवस्थित मधोमध राऊंडला दिसणार आहे। तर बघा इथे अशा प्रकारे साईडला सुद्धा इथे टिक करून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे बघा दोन्ही बाह्या इथे शिवून घेणार आहे आणि इथे बघा हे जे बाहीची एक साईड आपल्याला खोल करून घ्यायची आहे। तर हा जो कापड आहे तर मी इथे बघा जो ही साडी आहे ती इथे जॉर्जेटची साडी असल्यामुळे मी इथे जॉर्जेटचाच कापड मार्केटमधून विकत आणलेला आहे आणि त्याप्रकारे मी त्यांना इथे हे ब्लाऊज इथे शिवून देत आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे मी इथे दोन्ही बाह्या इथे शिवलेले आहे आणि बघा तुम्हाला दिसत आहे की हे जे एक बाह्या अगदी इथे नवीन बाह्या दिसत आहे आणि बघा कुठल्याच प्रकारचा जुना कापड लावलेला आहे अशा प्रकारे दिसत नाही आहे। तर बघा अशा प्रकारे हे ट्रिक्स वापरून तुम्ही सुद्धा जर जुन्या साडीचं ब्लाऊज असेल जुनं ब्लाऊज असेल आणि तुम्हाला जर ते फिटिंगला व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मार्केटमधून कापड आणून बघा अशा प्रकारे जी डिझाईन्स आहे ती
जुन्या ब्लाऊजची लावून आपण नवीन ब्लाऊज इथे तयार करू शकतो. आणि बघा मस्त असं इथे बघा बाही तयार झालेले आहे आणि बाहीला लुकसुद्धा छान आलेला आहे. तर बघा अगदी नवीन असं इथे जी बाही आहे नवीन दिसत आहे आणि जुन्या बाह्याचा अजिबात इथे यूज केलेला नाही आहे. फक्त इथे मी वर्कचा वापर केलेला आहे, म्हणजे जिथे जी धडी आहे त्याचाच वापर केलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही ट्रिक्स वापरून आणि काही टिप्स वापरून मी तुम्हाला ह्या ज्या बाह्या आहे इथे कटिंग आणि ते कशा प्रकारे जोडले आहे ते सांगितलेलं आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.